श्री स्वामी समर्थ. मी राधिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. अगोदर तुळशी विवाह निमित्त आपणास मंगलमय शुभेच्छा. 2 नोव्हेंबर 2025 या दिवशी तुळशी विवाह आहे. चला तर आपण तुळशी विवाहाचे महत्त्व काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. तुळशी विवाहाचे महत्त्व हे भगवान विष्णूचा तुळशीशी विवाह करण्यामध्ये आहे, जे कार्तिक महिन्यात देवउठणी एकादशीला केले जाते. यामागे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत, जसे की कन्यादानाचे पुण्य. तुळशी विवाह करणे हे कन्यादानासारखे पुण्य मानले जाते. लक्ष्मीचा आशीर्वाद. तुळस ही देवी लक्ष्मीचे रूप मानली जाते, त्यामुळे तुळशी विवाह केल्याने घरात लक्ष्मी आणि समृद्धी येते. धार्मिक कारणांची सुरुवात. देवउठणी एकादशी भगवान विष्णू निद्रे अवस्थेतून जागे होतात आणि या दिवसापासून शुभ कार्याची सुरुवात होते. पापनाशक. तुळशीला पापनाशिनी असेही मानले जाते, त्यामुळे या विवाहाचे विशेष महत्त्व आहे. चला तर आपण तुळशीची पूजेला सुरुवात करू. असे एक मी वृंदावन घेतले आहे. त्याला एक ओढणी गुंडाळून घ्यायची, म्हणजे आपल्याला साडी नेसवते वेळेस सोपं जाईल. अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण तुळशीला साडी नेसवून घेऊया. एक साडी घेतले. नेसता पदर जो आहे तो अगोदर गोल फिरवून आतमध्ये घ्यायचा आणि मी निऱ्यांना अगोदरच पिन लावून घेतली आहे. अशा पद्धतीने साडी नेसवून घेऊया. एका दोरीने बांधून घ्यायचं, म्हणजे ते फिट्ट बसेल. आता साइड पिन करून पूर्ण साइडला खोचून घ्यायचा पदर. अशा पद्धतीने आता आपण जे तुळशीचे रोपट आहे त्या ठिकाणी 2 काड्या रोवायचे, म्हणजे आपल्याला पदर व्यवस्थित डोक्यावरून घेता येतो. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आता साडी नेसवून झाली आहे. आता आपण दागिने घालून तुळशी मातेला तयार करूया. अशा पद्धतीने तुळशी मातेला आपण तयार केले आहे. आता आपल्याला जिथे पूजा करायची आहे तिथे पूर्ण जागा स्वच्छ करून एक चौरंग आणि पाट अंथरून घ्यायचा आहे. वरती लाल वस्त्र अंथरून घ्यायचे आहेत. रांगोळी काढून घ्यायची आहेत आणि 5 उसांचा मांडव तयार करायचा आहे. मामा म्हणून आपल्याला उसाचा मांडव तयार करायचा असतो. अशा पद्धतीने आता साहित्य काय लागेल ते आपण पाहून घेऊया. बाळकृष्णाची मूर्ती लागेल आपल्याला. गणेशची मूर्ती लागेल आपल्याला. कच्च्या दुधामध्ये हळद मिक्स करून लेप तयार करून घ्यायचा आहे. एक तुपाचा दिवा, शुद्ध जल, हळदी, कुंकू, अक्षता, वाती लागतील. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य लागेल. सौभाग्यवान लागेल. विड्याची पानं, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, आंब्याची पानं लागतील. फुलं लागतील. मंजुळा लागतील तुळशीचे. अगरबत्ती लागेल. खण नारळाने ओटी भरण्यासाठी ओटीचं सामान लागेल. अंतरपाट लागेल. एक कलश स्थापनासाठी कलश लागेल. मध्ये पाणी भरून स्वस्तिक काढून मी लाल पिवळा धागा बांधून घेतले आहे. अशा पद्धतीने एक नारळ लागेल. नैवेद्यासाठी प्रसाद लागेल. फराळ आणि फळं घेतले आहेत मी.
आता कलश स्थापन करून घेऊया. थोडीशी अक्षता पाट्यावरती ठेवून अष्टदल कमल काढून घ्यायचा. आता अष्टदल कमलवर हळदी कुंकू थोडीशी अक्षता वाहून कलश स्थापन करून घ्यायचे. कलशामध्ये हळदी कुंकू सुपारी 1 रुपयाचं नाणं अक्षता आणि फूल वाहून घेऊया. आता 5 आंब्याची पानं घ्यायची आणि ते लावून त्याच्यावरती नारळ ठेवूया. नारळाला हळदी कुंकुम लावून 1 फूल वाहून घेऊया. अशा पद्धतीने आता दीप प्रज्वलितसाठी थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्याच्यावरती हळदी कुंकू आणि दीप ठेवून घेऊयात आणि दीप प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घेऊया. हळदी कुंकू लावून 1 फूल वाहून घेऊया आणि नमस्कार करून घेऊया. आता गणपती बाप्पांसाठी 2 विड्यांची पानं थोडेसे अक्षता हळदी कुंकू ठेवून घ्यायचे. आता आपण आचमन करून घेऊयात. 3 वेळा डाव्या हातातून उजव्या हातावर पाणी घेऊन ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः असे म्हणायचे आणि 2 वेळा पाणी तामनामध्ये सोडायचे. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णुये नमः. आता गणेश पूजन करून घेऊया. मी पाण्याने अभिषेक घालते, तुम्ही पंचामृत आणि पाणी दोन्ही वापरू शकता. अभिषेक घालते वेळेस ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणावा. आता मूर्ती साफ करून विड्याच्या पानावरही स्थापन करायचे. हळदी कुंकू लावून 1 फूल वाहून घ्यायचा. आता पाण्याने भरीव मंडूल काढायचे आणि त्याच्यावर गूळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं. आता बाळकृष्णाची पूजा करून घेऊया आपण. पाण्याने अभिषेक घालत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणावा. स्वच्छ कापडाने मूर्ती साफ करून अगोदर चौरंगावरती तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचे. अशा पद्धतीने स्वस्तिक काढून झाल्यानंतर थोडेसे हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचे. मग बालकृष्णाची मूर्ती ठेवायची. अशा पद्धतीने आता हळदी कुंकू लावून घ्यायचे. वस्त्रमाळ घालून घ्यायची. 1 फूल वाहून घ्यायचं. तुळशीची मंजुळा तुळशीची पानं वाहून घ्यायचे. परत फूल वाहून घ्यायचे. आता आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची आहे. गंगाजलनी शुद्ध करून घ्यायची. तुळशी मातेला हळदी कुंकू लावून घ्यायचे. कच्चे दूध आणि हळदीचं लेपन लावून घ्यायचं. त्याच्यानंतर सौभाग्यवान आपण घालून घेऊयात. वस्त्रमाळ घालून घेऊयात. मंगळसूत्र, आवळा, बोरं, चिंच ठेवून घेऊयात. हिरव्या बांगड्या
जोडवी, अशा पद्धतीने आपण सर्व काही घालून घेऊयात. त्याच्यानंतर फुलं ठेवूयात. हार पण घालू शकतो आपण. मी सध्या फुलं ठेवते. आणि अंतरपाट असे धरून मंगलाष्टका म्हणायचे 5. आणि मंगलाष्टका म्हणते वेळेस घरातल्या सगळ्यांना तिथे यायला सांगायचे पूजेसाठी. आणि मंगलाष्टका झाल्यानंतर 11 प्रदक्षिणा घालायच्या. त्याच्यानंतर मंगलाष्टका झाल्यानंतर तुळशी मातेची खण नारळाने ओटी भरायची, फूल ठेवायचा आणि धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची. वारं खूप सुटलं होतं त्याच्यामुळे मी काही पंत्या लावले नाही. तुम्ही पंत्या वगैरे लावून व्यवस्थित सगळीकडे छान सजावट करू शकता. त्याच्यानंतर मी पाण्याने भरून मंडल काढून फळांचा नैवेद्य आणि फराळ यांचा नैवेद्य दाखवलाय. आणि 3 वेळा पाणी फिरवून नैवेद्याभोवती गायत्री मंत्र म्हणायचे. फुलं ठेवून घेते. त्याच्यानंतर अक्षता तयार करून घेऊयात आपण. आरती अगोदर गणपती बाप्पांची आरती म्हणायची, त्याच्यानंतर तुळशी मातेची आरती म्हणायची आणि सर्वांना अक्षता देऊन अक्षता टाकून घ्यायचे. इथे तुलसी विवाह संपूर्ण झाला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पूजा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.